पुष्पे, आज आला का ग? मला काय माहित? मला काय सांगतेत होय? समाधान्या, हा, तुला काय बोललं का राजा? मग अशी फोन आला होता. हॉस्पिटल मध्येच आहे म्हटलं. अजून इकेची तब्येत कशी आहे रे? काय कळलं का? काल गेलतो तेव्हा नव्हतं समजलं. आज आल्यावर विचारू की. हो, आता बरा येळ मिळाला अजिंक्यांना. माझी कामं सांगितली की येळ नसतोय त्यांना. घरची सोडून बाहेरची सगळी कामं करतात. असं कसं म्हणतीस ग? तुझ्या वडिलांना बरं नव्हतं तेव्हा आजी आलता की नाही बार्शीपत्र सोडायला? आता ते घरचं झालं, पण बाहेरची कोणी सांगितली तेवढं काम करायला? हे बघ, त्याने जर हे केलं नसतं ना तर मला अजिबात आवडलं नसतं. तू उगाच प्रत्येक गोष्टीत खो घालायला जाऊ नकोस. आता खो काय? माझ्या संघ असं झालं असतं तेव्हा आर्मीची प्रॅक्टिस काढून बसलं असतं. तेव्हा थांबलं असतं का हॉस्पिटलमध्ये? माणूस बी तसंच लागतंय, तवा जीव लागतो, उगाच नाही. होय होय, म्हणजे आजवर केलं त्याचं काहीच नाही होय? तर उपकार म्हणून नाही केलास. जरा गप बसता का तुम्ही दोघी जणी? सारखी काय कलकल कलकल करता ग? बसते गप. साहेबांना तेवढं फोन करून विचारा जेवायला येणार आहेत का म्हणून. जेवायला येणार आहे का नाही? म्हणजे येणारच आहे की तो आणि कुठे जाणार आहे जेवायला? काय सांगावं? अजून कुणा संग पार्टी बिर्टी ठरली असली माझी? उगाच तोंडाला येईल ते बोल नको पुष्पे. त्याचं आवरलं की तो येईल जेवायला. मनाला येईल तेव्हा येऊ द्या. मोलकरीण हायच इथं. अगं बंद कर की तोंड जरा. कातड्याचं आहे म्हणून टिकले. लाकडाचं असतं ना तर कवा तुटून गेला असतं. होय होय, सगळे मिळून माझं तोंड बंद करा. समाधान्या, काय? इके बरा आहे का र? हा, बरा आहे आता. तसा इक्या घट काळजाचा निघाला म्हणायचा. एकटा असून सावरलं त्यानं स्वतःला. पांडुरंगाच्या कृपेने सगळं चांगलं होऊ दे रे बाबा. होईल होईल, समज काय नीट होईल. उद्या ट्रेनिंगला जाणार आहे वाटतं. काय बाई, ह्यांना बी आर्मीची लागीर झाली का काय कळना. आईचा जीव पार टांगणीला लागलाय आणि पोराला भरतीला जायचंय बाई अजून. अगं त्यानं काहीतरी विचार केला असेलच की त्याचा. उद्या आपल्या बरोबर बी असं काही झालं ना की अजिंक्य आपल्याला बी सोडून जातील. म्हणजे आजवर एवढं सगळं केलेलं गेलं. तू परत परत घसरून त्याच्या येऊ नकोस. जावा जाऊ बघता येईल की. आता मी कशाला येते त्यांच्यावर? मी फक्त सांगते तुम्हाला, उद्या तुम्हाला काही झालं तर आम्ही आहेत की काळजी करायला. पण आम्हालाच काही झालं तर? लाडू कुठे ठेवल्यात? आहेत की. मग मला डब्यात भरून दे की पटकन. का ग? अगं इथे ट्रेनिंगला जाणार आहे ना. त्याच्या आईला हॉस्पिटल मधून सोडलं होय लगेच? नाही, तर मी जाणार आहे. अगं त्याची आई बरी होणार आहे, मग ते इथं थांबून काय करणार? होय का नाही नाना? अगं होय, पण काय? म्हणजे त्याच्या आईला अजून घरी आणलेलं नाही आणि ह्यो निघालाय म्हणजे घरी कुणीच नसणार आहे. त्याच्या आईची काळजी घ्यायला घरी कुणी नको होय. मग आपण आहे की. आणि तो का तिथे मजा करायला चाललाय वय? आपल्या देशासाठी चाललाय ना. आता उद्या तो आर्मीत जाणार आणि आपली काळजी घेणार. मग आपण त्याच्या घरची काळजी घेऊ शकत नाही का? ते बी बरोबरच आहे. त्याचं ट्रेनिंग कुठं बेळगावला आहे म्हणे. होय, 4 महिन्यांचं आहे. 4 महिने वय? अगं तेवढं असतंच. लय मेहनतीचं काम असतंय तिथं. तो आता कसा जाणार आहे? अजून कायच नाही ठरलं. आता इथनं बेळगावला जायचं म्हणजे येळ लागणारच. आणि त्यात तो तिकडे येळत नाही पोहोचला तर घोटाळा व्हायचा. पोचला उशिरा तर काय फरक पडतोय? अगं आर्मीवाल्यासनी कारण देऊन चालत नाही. अगं तिकडं सगळी कामं येळेतच करावी लागतात. आता बेळगावला जायचं म्हणजे 7-8 तासाचा रस्ता आहे. त्यात इकडं तिकडं येळ गेला म्हणजे अवघड व्हायचं त्याचं. पण जायला तर लागणारच आहे. मी एक काम करतो, सुन्याला फोन करतो आणि त्याची गाडी घेतो बोलवून.
म्हणजे कसं येळेत पोचल ना तो तिथं. हा, तुम्ही सुने काकाला बोलवून घ्या. गावातलं कोणतरी असेल ना तरी केला बी बरं वाटेल. आणि आई, तुम्हाला डबा दे म्हणजे त्याच्या सामानात भरता येईल मला. हा, बस चल देते. चल. अजून बॅग भरून झाली नाही वे? नाही अजून, त्याचं सामान शोधण्यातच वेळ जातोय. पण जे महत्वाचं आहे ते घ्या. हो घेतो. हे काय? दुकानातून घेतलेलं सामान ठेवलंच नाही. थांब. आणि इकडे हे ठेव. आणि हा, यो डबा बी ठेव. यात काय? इक्याला आमच्या आईच्या हातचे लाडू लई आवडतात म्हणून लाडू केलेत. हा दे इकडे. इक्या बरोबर कोण जाणार आहे? अजून काय ठरलं नाही, आणि कसं जायचं ठरलंय इक्याचं? बघू एसटीन जाय. एसटीने बिस्टीने जाण्याची काय गरज नाही. नाना म्हणले सुने काकाच्या गाडीनं गेलं ना म्हणजे नीट जाता येईल. अगं पण त्यांचं भाडं बिडं आणि त्याची काळजी नका करूस, नाना बघतील. सुन्या काकाला सांगितलंय का सांगू मी? नाही नाही, नानानं सांगितलंय ते त्याला घेऊन येतील इकडच. म्हणजे आपण त्यातूनच जायचंय का? होय. आले वाटत. चल. हा. क्या राजा, कैसे क्या अभी तबीयत? अजून ना काय कळालं, आता बघू. फिक्र मत कर, अल्लाह ताला सब ठीक कर देगा. ये बैग सामान ठीक ही विकायची बॅग आहे, आम्ही तिथनच निघणार आहे. किधर? बेळगावला. आउट ट्रेनिंग नाही का? तुम निकले भी उधर? होय. थोड्या दिवसानं गेलं तर नाही चालणार का? नाही म्हणजे तसं काय परवानगी बेरवानगी घेता आली तर ते बघा की जरा. नाही चाचा, जायला तर लागणारच. आणि आज रिपोर्टिंग नाही ना केलं तर परत पहिल्यापासून सुरुवात करायला लागेल. आणि आईजवळ आम्ही आहेच की. वो तो है रे. और हाँ, मेरी कुछ भी मदद लगेगी ना मेरे को बोलने का. हा और विक्या को बोल सगळं नीट होणार आहे पहिल्यासारखं. होय सांगतो. उसको बोल काळजी नको करू. अरे गांव वालों को बहुत गर्व है उसके ऊपर. अपनी खुद की माँ छोड़कर वो भारत माँ के पास जा रहा है. उसको बोल फिक्र नहीं करने का. होय. हा येऊ का? हाँ हाँ.